सन्माननीय महापौर महोदय, सन्माननीय आयुक्त साहेब, सन्माननीय सर्व सभागृहातील सदस्य, या ठिकाणी अतिशय सुंदर असा या नवी मुंबई शहरासाठी अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याकरता सभागृह नेते सागरजी नाईक साहेब यांनी अतिशय या शहराच्या महत्त्वपूर्ण निर्णय आणलेला आहे। खरं पाहिलं तर प्रशासकाच्या कालावधीमध्ये विकास आराखडा तयार झाला आणि होत असताना आज तो शासन मान्यतेसाठी त्या ठिकाणी प्रलंबित आहे। परंतु या शहरामध्ये ज्यावेळेला विकास आराखड्याचा प्रश्न ज्यावेळेला या ठिकाणी तयार झाला त्यावेळेला खरं पाहिलं तर या नवी मुंबईमध्ये अतिशय आनंदाचं वातावरण झालं की खरं पाहिलं तर या नवी मुंबई हे शहर बसवताना इतर शहराच्या तुलनेमध्ये अतिशय सुंदर असं नियोजित शहर आदरणीय गणेशजी नाईक साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी घडलेलं आहे आणि घडत आहे। आणि हे होत असताना खरं पाहिलं तर या सिडकोच्या माध्यमातून अनेक भूखंड असे आपल्या या शहराला नवी मुंबई महानगरपालिकेला आणि या शहराच्या अतिशय निर्णायक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याकरता काही भूखंड शिल्लक होते आणि ते भूखंड आपल्याला हस्तांतरित करून घेण्याकरता विकास आराखडा ज्यावेळेला तयार झाला त्यामध्ये खरं पाहिलं तर या नवी मुंबई शहरामध्ये अनेक भूखंड असे आहेत की ते नवी मुंबई महानगरपालिकेने मागणी करून आरक्षित ठेवलेले होते आणि ते आपल्यासाठी काही गार्डन असतील, काही बाग बगीचे असतील, मैदान असतील किंवा अन्य काही कारणास्तव आपल्या या शहरासाठी उपयोगी ठरणार होते। परंतु असे अनेक भूखंड सिडकोनी काही मधल्या कालावधीमध्ये ते याची विक्री केलेली आहे। काही आपण जे आरक्षित ठेवलेले होते ते सुद्धा या ठिकाणी या नवी मुंबई शहरातल्या अनेक भूखंड त्यांनी इथे विक्री केलेले आहेत। तर मला असं या महापौर महोदय आपल्या माध्यमातून या ठिकाणी आयुक्त महोदयांना विनंती करायची की आपण खरं पाहिलं तर या ठिकाणी खऱ्या अर्थाने जे ऐरोली विभागामध्ये सुद्धा माझ्याच वार्डमधला एक प्लॉट जे आरोग्य हेल्थ कमिटीसाठी म्हणजे आरोग्य डिपार्टमेंटला आपल्याला मागणी केली होती की नागरिक आरोग्य केंद्र त्या ठिकाणी प्लॉट हस्तांतरित करून त्या ठिकाणी नागरिक आरोग्य केंद्र बनावं। परंतु सिडकोनी तो प्लॉट आरक्षित असताना देखील तो प्लॉट विकला आणि एक खाजगी विकासकाला दिला आणि आज आपल्याला तो प्रश्न आपण कोर्टामध्ये या ठिकाणी कोर्टात प्रलंबित आहे। आणि असे अनेक भूखंड म्हणजे ऐरोलीमध्ये अनेक भूखंड आहेत की ते ETC केंद्राकरता आहेत, काही भाजी मार्केट मंडई करता आहेत, अनेक भूखंड असे आपण त्या ठिकाणी आरक्षित करून आपल्या महापालिकेच्या मागणी करता आपण मागणी केलेली तरी सुद्धा भूखंड ते आरक्षित आपण ठेवलेले आहेत का? ठेवले असेल तर आपले किती ऐरोलीमध्ये किंवा नवी मुंबई शहरामधली पूर्णपणे माहिती आपण सिडकोनी भूखंड ते आरक्षित ठेवलेले आहेत आणि आपल्याला ते अदा करण्यासाठी सिडकोची तयारी आहे ह्या सर्व गोष्टीची माहिती या ठिकाणी सभागृहाला अवगत करावी। त्याचबरोबर आपण किती असे भूखंड दिलेले आहेत की आरक्षित असताना सुद्धा त्याची CC दिलेली आहे ते आपण या ठिकाणी आपण ते रोखू शकतो का हे सुद्धा या ठिकाणी सभागृहाला अवगत करावी। सध्या अनेक भूखंड आपण मागणी करून सुद्धा सिडकोनी त्या ठिकाणी विक्री केलेली आहे। मग त्यांच्यावरती आपण काही कारवाई करणार आहोत का की ते भूखंड आपण परत घेणार आहोत का याची सुद्धा माहिती या ठिकाणी सादर करावी। धन्यवाद। लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए TV1 इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए।